वडकम नमस्कार जय गणेश पब्लिक. सो मोस्ट ऑफ द आर्टिस्ट जे राहतात तर ते मोस्टली सगळ्यांवर लुक क्रिएट करतात. त्यातली मी पण एक आहे. मी पण सगळ्यांवर लुक क्रिएट करते, बट मी स्वतःवर कधी माझा लुक क्रिएट केलेला नाहीये. आणि मलाच माझं एक लुक आवडलेला आहे आणि ते आउटफिट पण खूप आवडलेलं आहे. तुम्ही बघू शकता. दिस इज द आपली रील स्टार आहे. तर चला तर मग आजचा लुक रिक्रिएट करूया. सो सगळ्यात आधी आपण आपले जे नयन कमल आहे त्यांच्यामध्ये लेन्स टाकूया. पहिल्या आयटम मध्ये होत नाही, मी मिरर मध्ये करून येते. सो फायनली लेन्स टाकलेले आहे. अर्धा लिटर रडून झाले आणि तेव्हा कुठे या लेन्स बसलेले आहे. समोर त्याच्या डोळ्यात टाकणे जे असतं, स्वतःच्या डोळ्यात टाकणं खूप मुश्किल असतं. पण ठीक आहे, आपण टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे. सो वेट वाईप्सने पहिले मी जो आहे ना तो माझा फेस क्लीन करून घेते. म्हणजे जेवढं रडलेलं असेल, गाठलेली असेल ती सगळी निघून जाणार. फेस रिलॅक्सिंग साठी थोडंसं टोनर मॉइश्चरायझर अप्लाय करते, जे मी मोस्टली डेली यूज करते आणि त्याचा ग्लो पण छान येतो. आणि प्लस माझ्या स्किनला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं सूट होत नाही. मी माझ्या डोळ्यांमधली जी लेन्स ती काढून टाकलेली, कारण तिच्यातली एज जी होती ती थोडीशी तुटलेली होती, त्याच्यामुळे ती डायरेक्टली निघून जात होती. सो आपण सरकूया पुढच्या स्टेपकडे. मोस्टली मला जे ते डार्क सर्कल्स वगैरे थोडे कमी आहे, तर मी काय रेड कलर करेक्टिंग वगैरे करणार नाही. माझ्या स्किन टोनपेक्षा थोडंसं डार्क शेड घेऊन मी तो अप्लाय करते आणि देन मग त्याला ब्लेंड ओके फायनली लावला. देन आता ब्लेंड करूया. थोडंसं कन्सिलिंग केल्यानंतर माझ्या स्किन टोनचं मी फाउंडेशन घेतलंय. मला जास्त मोस्टली हेवी बेस नको आहे, म्हणून मी जितकं लाईट होईल तेवढं लाईट करणार आहे. ब्लेंड मी ब्रशचा यूज नाही करते, मी डिरेक्टली जे स्पंज येतं त्याच्यानेच फायनल लुक करते, म्हणजे माझा मेकअप जो तो फास्ट होईल. पावडर सेटिंगच्या आधीच मला पहिले ब्लशर आणि कॉन्टोरिंग वगैरे करायला आवडतं. सो मी पहिलेच ते कॉन्टोरिंग आणि ब्लशर वगैरे करून घेते. ते ऑप्शनल आहे, ते डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला म्हणजे कसे स्टेप्स फॉलो करायचे. आणि मी थोडंसं ब्लशर जास्त करणार आहे, कारण आय लव्ह ब्लशर मोस्ट. ब्लशर नंतर आपली जी स्टेप ती असते कॉन्टोर. सो मला तर मोस्टली जास्त गरज नाही आहे, बट मी थोडंसं बेसिक पावडर कॉन्टोर करते, जेणेकरून की माझा जो फेस आहे तो थोडा शार्प दिसेल. त्यानंतर मी लगेचच हायलायटिंग करते. मी जो शेड घेते तो थोडासा डस्की टोनमध्ये घेते, कारण माझा तो टोन आहे. त्याच्यामुळे मी पहिले प्रॉपर हायलायटिंग पण करून घेते, जेणेकरून माझ्या फेसवर जी आहे तर ती नॅचरल शेड येईल. जो माझा बेस आहे तो पावडरने म्हणजे कॉम्पॅक्ट पावडरने सेट करणार आहे. सो तो जास्त लॉंग लास्टिंग राहील. आणि प्लस मला म्हणजे मोस्टली जे ते लूज पावडरने जास्त कॉन्टोरिंग मी माझा जो बेस आहे तर तो कॉम्पॅक्ट पावडरने सेट करते, कारण मला घरात शूट करायचं आहे. त्याच्यामुळे मी मोस्टली जास्त लॉंग स्टे मेकअप मला नको आहे. जर तुम्हाला लॉंग स्टे मेकअप पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे जे त्याला लूज पावडरने मेकअप सेट करा. गाईस तुम्ही बघू शकता बेस जो आहे तर तो आपला किती ऑसम दिसतोय. तर आपण फायनली आय मेकअप कडे स्टार्ट करूया. तर पर्पल आउटफिट आहे, पण मला थोडंसं माझे आईज छोटे आणि उडेड असल्यामुळे ना मला त्याच्यासाठी मोस्टली थोडंसं आउट ऑफ शेड्समध्ये जाते. सगळ्यात आधी लाईट ब्राऊन घेतला. क्रीज एरियाला मी पहिले प्रॉपर ब्लेंड करून घेते, जेणेकरून माझे जे आईज येतं त्याला डेप भेटेल. जितकं ब्लेंड करशील तेवढं छान दिसेल. असं डार्क ब्राऊन घेते, जो आउटर कॉर्नरला मी ब्लेंड करते, जेणेकरून माझ्या आईचे ते आणखी मोठे होतील. पर्पल पिगमेंट
करते अंडर आईजला इनर कॉर्नरला मी अप्लाय करते ते जेणेकरून थोडेसे ग्लिटरी आईज होतील. पण अप्लाय करणार आहे लायनर. डन झालंय. देन आपण अप्लाय करणार आहे काजल. देन आपण करणार आहे आयब्रो डिफाईन. अप्लाय करणार आहे लिपस्टिक. फायनल लुक जो आहे तो फिक्सरने डन करून घेऊ. तर मग आउटफिट चेंज करूया. सो गाईज दिस इज अवर फायनल लुक. तर मी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल शेअर, सबस्क्राईब, लाईक. थँक्यू सो मच.